कसे तुम्ही? आणि ना गाईस, मम्मी ना काहीतरी सुगंध, म्हणजे एकदम सुगंध वास येतोय चिकन सारखा. आणि चिकनमध्ये काहीतरी एकदम मिक्स केलं आहे. बघू काय बनवलं आहे आणि काय नाही. आणि मला ना कधी दिवसापासून ना मी मम्मीला एक बोललेलो की ते चीज वस्तू आहे ना ते बनव. मम्मी बोललेली हो, पण कधी बनवेल ते आतापर्यंत नाही बनलं. तर आता बघू काय बनतं आणि काय नाही. पण खरं बोलू ना, लय वास येतोय त्याचा, एकदम चांगला वास येतोय असं नाही. तर बघूया. मी बोललो ना, पण मम्मा असं का केलंय तुम्ही? कसं? म्हणजे आपण भाजी बनवतोय चिकनची. नाही, तू बोललेला ना, बोलतो मला आहे ना KFCचं चिकन खायचं, खूप दिवसापासून त्याला खायचं होतं KFCचं चिकन. तो तेच बोलायचा की मला ना KFCचं चिकन. आता मी किती पण केलं ना, आपण तर हॉटेलवाल्यांसारखं आपण बनवू नाही शकत. हे आहे घरचं असतं ते थोडं टेस्टीच असतं, पण सेम हॉटेलसारखं नाही लागत. पण आता त्याला कोण सांगणार आहे? तर पण मी बनवून बघते, ट्राय करायला. काय गाईस कसे तुम्ही? आणि ना गाईस, मी मम्मीला एक वस्तू बनवायला बोललेलो की मम्मा मला म्हणजे खायची वस्तू आहे. मी मम्मीला बोललेलो की मम्मा प्लीज माझ्यासाठी ना काहीतरी खायचं, म्हणजे चिकनचं KFC सारखं बनवायला. पण मम्मीने आता बनवलं आहे का नाही माहीत नाही. पण मम्मी बोललेली आज तुझं स्पेशल असणार नाश्ता. मला असं काय बोलली मम्मी माहीत नाही. मग आता मला आठवलं की स्पेशल जेवण पण असणार, म्हणजे चिकन लॉलीपॉप KFC वाले. तर बघूया काय करतं. आणि ना कधीचा सुगंधी वास येतोय मला, लय सुगंधी चांगला आहे वास येतोय. बघू काय आणि काय नाही. मी बोललेलो तेच. हो मम्मा, हे तर पिठासारखं बनवून गेलंय. त्याला ना KFC वाला खायचंय. ते KFC वाला एवढं एवढंच राहतं, मग ते असं बाउलमध्ये टाकतात आणि आहे ना तेच 200-500ला देतात. ते जसं हॉटेलमध्ये दाखवतात ना तसं त्याला खायचंय. तर मी त्याला बोललेली मी तुला घरीच बनवून देणार. तर आता मी बनवते, पण काय माहिती त्याला आवडतं का नाही आणि ते बरोबर होतं काय नाही. मला स्मेल तर चांगला येतोय, पण हे तर मंचुरियनचं पीठ कसं असतं तसं बनलंय. पण मी आता फर्स्ट टाइम मी बनवते. आता मी थोडी ना हॉटेलवाली, हा रोज काही ना काही डिशेस घेऊन येतो आणि रोज मला बोलतो हे बनवून दे ते बनवून दे. आता लगेच पॉसिबल होत नाही. माणूस बोलतो जाऊ दे, पोरग आहे, कोण काय करणार, पोरगाला खायला द्यायला पाहिजे. हा रोज काही ना काही तमाशा नवीन घेऊन येतो. हे खोटं काय बोलते? गाईस सबस्क्रायबर बोलले हे बघा असं बनलंय. चला बघू. मला ना असं हे असतं ना तेलामध्ये फ्राय करतात तसा आवाज आला, छमछम छमछम असा. तर बघूया. हे बघा गाईस बनतंय वाले. हे प्रेमची नवीन नवीन फरमाईश असते ना, ते KFC वाले चिकन बनवते. हे बघा, पण ना आता टेस्ट नाही माहिती आहे मला कसा येतो बनवायला. तर मी सगळं बनवून घेते. मी पण एकदम ऑलराऊंडर आहे. पण आहे ना हे प्रेमच्याच फरमाईश असतात काही ना काही. आणि ते गरमीच्या दिवसांमध्ये मला असं किचनमध्येच घालून ठेवतो हा पोरगा. हे पण नाही फॅन वर. पण आता त्याला कसं लागतं ते नाही माहिती मला. बनवलं काय चिकन ना बॉईल केलेलं आहे, ते बॉईल नाही केलेलं. अरे सॉरी चुकलं. प्रेमच्या गडबडीतच सगळे मिस्टेक होते. आज आमचं नशीब पण एवढं खराब आहे. एवढ्या दिवसांनी आम्ही ब्लॉक करायला घेतलाय आणि माझा फोनच खराब आहे. सारखं असं चालतं चालतं व्हिडिओ आणि परत स्टॉप होऊन जातं, परत चालतं चालतं परत स्टॉप होऊन. असं नशीब आमचं खराब आहे. एवढ्या दिवसातनं म्हटलं आज करू. प्रेमला बोलली आज आपण चांगली रेसिपी बनवतोय, करून घेऊ. आणि तर सारखं हे होतंय, चालून राहिलं आणि परत आता बनवलं आहे. पण ना मला पण आयडिया नाही येत आहे की हे शिजलंय का नाही, कारण ना मी चिकन बॉईल नाही केलंय, फक्त तेलात फ्राय करते. क्रंची असतं गाईस. कसं झालंय माहिती नाही, पण आपण एक काम करू आता आहे ना. हवा सगळ्यात मोठा लेग पीस असं झटकून काबुलू टाकतात. त्याच्यामुळे ते KFC वाल्यांचं पण आहे ना, ते असे वरती जे पापड्या होतं ना ड्राय, ते त्याच्यामुळेच होतं. पापड्या ते वर पापड्या आहेत तुझ्या.
म्हणून मी असं झटकून टाकलं आहे बघा. हे ना असं. मम्मी तुला एक हॉटेलचं दुकान खोलून गेलं पाहिजे. तेच बाकी राहिलंय आता मला. त्याच्यासाठी पण पैसे लागतात. खोलून दिलं तर देव पावलं. पिल्लू, हा मम्मी बोल ना. माहिती नाही पण कसं झालं, कारण ना मी त्याला जीव तोडून केलंय. हा पण ना मला माहिती नाहीये. पण तू मला एक प्रॉमिस कर, काय? कसं पण झालं तर तू खाशील. चिकन ते KFC हे पहिलंच फ्राय केलेलं आहे, तेच मी त्याला देऊन राहिले. चल बघूया. चांगले तर दिसत आहे गाईस. आता बघू. बघूया. एकदम गरम आहे हा पण. लय गरम पण आहे पण टेस्टी लागते गाईस. खरं बोलते, खोटं नाही. म्हणजे हॉटेल सारखं लागतं. हॉटेल चांगलं आहे नक्की. ब्लॉग साठी नाही ना? नाही, मला तुलाच देत असते. लेग पीस. हे बघा, गरम गरम बनवून दिलं हा त्याला. बघा गाईस, सगळ्यात मोठा लेग पीस. त्याचा वेट पण ठीकठाक आहे. डायरेक्ट खा. गरम आहे. खातोय बघा. हा गरम गरम. काय लय चांगलं बनलंय. मला वाटतं 5 स्टार हॉटेलची टक्कर आहे याच्यात. मी कशी खाते बघ, दाखवते. मी बघ मी अशी खाते. हा हात खराब आहे. मम्मा तूच तर बोलतो डाव्या हाताने नाही खायचं. हा हात खराब आहे म्हणून नाही. असं नाही. आणि ना मी ना हॉटेलमध्ये गेले फक्त ऑइल फ्राय लॉलीपॉप असून ते खाते. मला चिकन नाही आवडत एवढं. मटण खाते मी, हा चिकन नाही आवडत. मग तरी मी मला असं वाटलं मला जमणार नाही, पण एकदम मस्त झाले आणि एकदम टेस्टी आहे. थोडंसं ना त्याच्याबरोबर शेजवान चटणी राहिली असते ना तिखटवाली किंवा पुदिना मिरचीची, मजा येऊन लागली असते. पण आता कोण दुकानात जाणार, जाऊ दे. प्रेमला बोलली की खाऊन कसं बनलं चांगलंच आहे, पण नॉर्मल थोडंसं एक टिक्का असं तिखट पाहिजे होतं. लय भारी लागलं.